वर्ष होतं 1956. विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश नसलेल्या लोकांसाठी एक वेगळाच देव राबत होता. तो देव म्हणजे संत गाडगे महाराज. गाडगे बाबांनी लोकांकडून वर्गणी जमा करून पंढरपुरात एक धर्मशाळा आणि एक वसतिगृह उभं केलं होतं. तिथे गोरगरिबांची मुलं शिकत होती, राहत होती. पण बाबांचं वय झालं होतं. त्यांना चिंता लागली होती की माझ्या पश्चात या मुलांच्या शिक्षणाचं काय होईल. गाडगे बाबांनी बाबासाहेब आंबेडकरांना निरोप धाडला आणि बाबासाहेब धावतच आले. बाबासाहेब जेव्हा भेटायला आले तेव्हा त्यांनी गाडगे बाबांना पांघरायला एक घोंगडी आणली होती. गाडगे बाबांना गहिवरून आलं. ते म्हणाले, बाबासाहेब, मलाही तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आणि त्या आजारपणातच मृत्यूच्या काही काळाआधी गाडगे बाबांनी पंढरपूरच्या चोखामेळा वसतिगृहाची आणि गौतमी विद्यालयाची संपूर्ण जागा बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दान केली. आजही त्या जमिनीवर गौतमी विद्यालय दिमाखात उभं आहे. तिथे 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण, राहणं आणि जेवण अजूनही मोफत दिलं जातं. बाबांचा तो झाडू आणि बाबासाहेबांची ती लेखणी आजही तिथे हजारो गरिबांच्या मुलांचं भविष्य उजळत आहे. संत गाडगे बाबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.